मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. खरंच तुम्ही खुश आहात का? की फक्त कम्फर्टेबल आहात? हे बघा, या दोन्ही गोष्टींमध्ये ना खूप मोठा फरक आहे. कधी-कधी ना लाईफमध्ये सगळं ठीक चाललेलं असतं. काहीच मोठा प्रॉब्लेम नसतो. रूटीनसुद्धा आपलं सेट असतं. सगळं स्टेबल असताना सुद्धा ना आपल्या मनातून एक आवाज येत असतो, की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी हरवल्यासारखा. आणि काहीतरी अजून करता आलं असतं आपल्याला सतत वाटतं. तरीही आपण काही एक बदल करत नाही. कारण ना आपण खूप जास्त कम्फर्टेबल झालेलो असतो आणि हाच कम्फर्ट झोन आपल्याला थांबवत असतो प्रगतीपासून. पण ते आपल्या काही लक्षात येत नाही. मी तुम्हाला ना एक छोटीशी स्टोरी सांगते. एका मुलीची. चला समजूयात, एक मुलगी होती जिला काहीतरी करायचं होतं, तिचं यूट्यूब सुरू करायचं होतं, स्वतःसाठी काहीतरी बिल्ड करायचं होतं, तिची लाईफ चेंज करायची होती तिला. पण ना ती रोज स्वतःलाच सांगायची की उद्या करेन, परवा करेन, आज मी तयार नाहीये, रेडी नाहीये. अजून थोडा तिला टाईम हवा होता. आणि हळू ना दिवस गेले, महिने गेले, वर्षही गेले. पण ती तिथंच राहिली. खरं कारण ना की आपण रेडी नसणं हे कधीच नसतं. खरं कारण असतं की आपण खूप जास्त कम्फर्टेबल झालेलो आहोत. हॅलो, मी ऋतिका आणि वेलकम टू ऋतिका टेल्स, जिथे आपण अशाच रिअल गोष्टींबद्दल ऑनेस्टली बोलतो, ज्या कदाचित सगळ्यांना वाटतात पण कोणीच त्याबद्दल ओपनली नाही बोलत. आणि आज आपण बोलणार आहोत कम्फर्ट झोनबद्दल. कारण की ना ही अशी गोष्ट आहे जी बाहेरून खूप सेफ वाटते, शांत वाटते, पण आतून ना ती ग्रोथ कम्प्लिटली थांबवत असते. तर कम्फर्ट झोन म्हणजे आपल्या आयुष्यातली अशी जागा जिथे ना सगळं काही प्रेडिक्टेबल असतं. रिस्क काहीच नसते, काही नवीन करायची गरज वाटत नाही आपल्याला आणि सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये असल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच ती जागा सोडणं ना आपल्यासाठी खूप कठीण होऊन जातं. पण प्रॉब्लेम इथेच आहे की कम्फर्ट झोनमध्ये ना आपल्याला पीस मिळत असतो, पण ग्रोथ तिथे कधीच म्हणजे कधीच होत नाही. आणि जर ग्रोथ नाही झाली तर लाईफ आपली तिथेच अडकून राहते, हे मात्र आपल्याला समजतच नाही. एक फेज असा येतो ना की जिथे ना सगळं काही ठीक असतं बरं का, पण ना एक्साइटमेंटच नसते कशाची. रोज तेच रुटीन आपलं रिपीट होत असतं, सेम कम्फर्ट, सेम लोक, सेम हॅबिट्स. आणि यातून ना फिलिंग आपल्याला येत असते की काहीतरी मिस होतंय बरं का, काहीतरी अजून एक्सप्लोअर करायचं राहिलंय. पण ना आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतो. कम्फर्ट सोडणं आपल्याला ना अनकम्फर्टेबल वाटत राहतं. कम्फर्ट झोन ना आपल्याला फेक सिक्युरिटी देत असतं. असं वाटतं की सगळं काहीतरी आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पण रिॲलिटीमध्ये ना तसं अजिबात नसतं. रिॲलिटीमध्ये आपली लाईफ कधीही बदलू शकते. म्हणून आपण ॲडॅप्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्यासाठी तर मेन म्हणजे आपला कम्फर्ट झोन सोडणं फार महत्त्वाचं आहे. आणि कधी-कधी ना आपल्या डोक्यात थॉट पण येतो बरं का, की आपण खूप काहीतरी करू शकतो, काहीतरी मोठं करू शकतो. पण तो थॉट इतका रँडम असतो ना, की आपण त्याच्यावरती काही ॲक्शनच नाही घेऊ शकत. जस्ट बिकॉज आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. आपल्यात पोटेन्शियल असून सुद्धा आपण स्वतःकडे इग्नोर करतो आणि स्वतःला लिमिट करतो त्या गोष्टी करण्यापासून. मी तर म्हणेल की आजच एक छोटीशी स्टेप घ्या. एखादा मोमेंट म्हणजे एक कॉल असेल, एखादा व्हिडिओ शूट असेल किंवा एखादा डिसिजन असेल, जे करण्यासाठी तुम्ही घाबरताय, ते आजच करा. हे बघा, सिंपल ट्रूथ हेच आहे, की रेडी झाल्यानंतर ना तुम्ही काहीच करणार नाही आहात. तुम्ही सुरू केल्यानंतरच रेडी होणार आहात. तर ना हा व्हिडिओ जर तुम्हाला रिलेटेबल वाटला असेल, तर लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. आणि हो, मी आत्ताही सांगेल, तुम्ही कम्फर्ट झोनमधून नक्की बाहेर निघा. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आयुष्य खूप सुंदर आहे. हा व्हिडिओ त्या प्रत्येक एका माणसाला पाठवा जो अजूनही कम्फर्ट झोनमध्ये अडकलाय. आणि लवकरच ह्या अनेक विषयांवरती आपण गप्पा मारूयात. बाय बाय.